अर्धी रात्र उलटून गेली होती. वद्य पक्षातला तृतीयेचा चंद्र आकाशात बराच वर आला होता. सुभद्रा आपल्या 2 दासींसह राजप्रसादाबाहेर आली. तिने पाहिले, सारथी रथे घेऊन तयार होता. त्या तिघी जणी रथात बसल्या. गंगेवर पर्वस्नानासाठी सुभद्रा निघाली होती. सारथ्याने घोड्यांना इशारा केला. रथाने वेग घेतला. थोड्याच वेळात त्या गंगाकिनारी आल्या. खाली उतरून चालू लागल्या. जाता जाता सुभद्रेचे लक्ष गेले. एका झाडाला एक अप्रतिम घोडी बांधलेली होती. उमद्द जनावर. डौल असा होता की पाहत राहावे. सुभद्राही क्षणभर पाहत राहिली. मनात विचार आला, किती छान घोडी आहे. आपल्या अश्वशाळेत असायला हवी होती. कुणाची बरं असावी? अन अपरात्री अशी वृक्षाला का बरं बांधून ठेवलेली असावी? हिचा मालक कुठे दिसत नाही. तिने इकडे तिकडे पाहिले, पण कोणीच दिसेना. ती नदीकडे चालली. तिने समोर पाहिले, एक राजवेषधारी तरुण गंगेत आत्महत्या करण्याच्या तयारीत होता. ती दासींसह पुढे गेली आणि त्याला विचारले, आपण कोण आहात? अशा उत्तरात्री गंगेवर कसे? त्या पुरुषाने चमकून पाहिले. कुणीतरी राजघराण्यातली स्त्री असावी असं त्याला वाटलं. आता त्याला आत्महत्याही करता येणार नव्हती. तो क्षणभर विचलित झाला, सपापला. मग तो म्हणाला, मी अभागी आहे. माझं नाव सांगा. निसंकोचपणे सांगा. अवंतीपती दंडीराज. आपण अवंतीपती? आणि असा आत्महत्येचा प्रसंग आपल्यावर यावा? कोणत्या संकटात सापडला आहात? देवी, ऐकून काय करणार आहेस? माझं संकट ऐकून त्रिभुवनात मला कोणी आश्रय दिला नाही, मदत केली नाही. तिथं आपण मदत करेन, पण संकट तर समजायला हवं. देवी, माझ्यासाठी संकटाला निमंत्रण देऊ नकोस. मला निदान आत्महत्या करून तरी सुटू दे. क्षमा करा, पण आपले संकट सांगितल्याशिवाय आता आपण काही करू शकणार नाही. सुभद्रेच्या शब्दात नम्रता आणि निश्चय याचे विलक्षण मिश्रण झाले होते. अवंतीपतीला आपले संकट सांगितल्याशिवाय गत्यंतर उरले नाही. तो म्हणाला, देवी, माझ्याकडे एक त्रिभुवनात सुंदर असणारी एक घोडी आहे, त्या वृक्षाला बांधलेली. होय, त्या घोडीवर माझं मनापासून प्रेम आहे. तिला क्षणभराचाही विरह मी सहन करू शकणार नाही. परंतु द्वारकाधीश श्रीकृष्ण माझ्या प्रिय घोडीला बलपूर्वक हरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोण? कृष्ण? होय देवी. त्यांच्याशी वैर पत्करून लढण्याची शक्ती माझ्या अंगात नाही, आणि या संकटासाठी मला आश्रय देऊन कृष्णाचा रोष कोण पत्करणार? त्यामुळे मला कोणीही आश्रय देत नाही. करुण स्वरात दंडीराजाने सांगितले. मी तुम्हाला आश्रय देते. सुभद्रा निश्चयी स्वरात म्हणाली. कोण? आपण? आपण मला आश्रय देणार? त्यांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण चमकला. तो तिच्याकडे आश्चर्याने बघू लागला. तिला त्याने विचारले, पण देवी, आपण कोण? मी श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा. मी तुम्हाला आश्रय देते. माझे बलवान समर्थ स्वामी आणि माझा वीरपुत्र अभिमन्यू तुमचं रक्षण करतील. श्रीकृष्ण माझा भाऊ आहे म्हणून आपण जरासुद्धा शंकित होऊ नका. आपल्याला आम्ही आश्रय दिला आहे. सुभद्रेने पर्वस्नान आणि अहिक उरकले. दंडीराज आपल्या घोडीला घेऊन सुभद्रेबरोबर पांडवांच्या आश्रमात आला. त्याची योग्य ठिकाणी व्यवस्था करून सुभद्रा अर्जुनाकडे गेली. पहाटे पहाटे सुभद्रा आलेली पाहताच अर्जुनाला आश्चर्य वाटले. त्याने विचारले, आज इतक्या सकाळीच येणं केलं? आपल्याकडे एक महत्त्वाचं काम घेऊन आले आहे. करणार ना? आपलं कामान ते करणार नाही असं होईल का? पण हे काम वेगळं आहे, नाजूक आहे. काम तर सांगा. श्रीकृष्णाशी युद्ध. आज सकाळीच थट्टा करायची लहर आलेली दिसतीये. थट्टा नाही, अगदी खरंच. मग सुभद्रेने पर्वस्नानाला जात असताना घडलेला सगळा प्रकार अर्जुनाला सांगितला. दंडीराजाला अभय दिले असून त्याला आपल्याबरोबर आणल्याचेही सांगितले. हे ऐकून मात्र अर्जुन अस्वस्थ झाला. कृष्ण त्यांचा जीवच्छ कंठच्छ सखा, त्याच्याशी संघर्ष. त्याला कल्पनाही सहन होईना. काय बोलावे हे त्याला सुचेना. ती अस्वस्थता पाहून तिनेच अर्जुनाला विचारले, स्वामी, देणार ना दंडीराजाला आश्रय? आपल्या वतीनं मी त्याला आश्रय दिला आहे. सुभद्रे, तू हे काय केलंस? कसल्या संकटात मला पाडलंस? कृष्णाशी वैर करायला लावतेस. तो त्रिभुवनाचा नायक. त्याच्याशी कोणाला तरी वैर करता येईल का? त्याच्या विरुद्ध युद्धात कोणाला तरी जय मिळेल का? पराभवाची भीती वाटते आपल्याला. तसं नाही, पण श्रीकृष्णासारखा मित्र, त्याच्याशी आपलं क्षत्रिय आहात. शास्त्रधर्म आपण जाणता, आणि त्याच विश्वासावर मी दंडीराजाला अभय दिले. आपल्या पराक्रमावर विश्वासून मी शब्द दिला. सुभद्रे, खरं आहे तुझं, पण मला श्रीकृष्णाविरुद्ध शस्त्र उचलणे कसे शक्य आहे? आपल्याला आपली मैत्री सांभाळीत बसायचं आहे तर
आपल्या धर्मापेक्षा आपल्याला मैत्री अधिक आहे. ठीक आहे, मला समजावून घे.